नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत का? मजेतच असायला पाहिजे। मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी मशरूम मसाला। चला तर वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मशरूम मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य, मी 200 ग्रॅम मशरूम घेतला आहे। मी तो असा आडव्या आकारामध्ये त्याचे काप करून घेतले आहे। तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता। हे स्वच्छ करण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि एका कोरड्या कपड्यावर याला सुकवायचे आहेत। या ठिकाणी मी 2 मोठे चमचे दही घेतला आहे। लसूण, आलं, 1 हिरवी मिरची तुकडे करून घेतले आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, काजूचे तुकडे मी या ठिकाणी घेतलेले आहे। आपल्याला लागणार आहे मिरे, दालचिनी आणि चक्रीफूल, थोडीशी कोथिंबीर। कोरड्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, जिरे आणि चवीनुसार मीठ, आणि आपल्याला लागणार आहे मशरूम मसाला बनवण्यासाठी तेल। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे तेल। तेल गरम झालं आहे, आपण यामध्ये आता कांदा घालून घेतला। कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला छान भाजत आलेला आहे, त्यामध्ये मी टाकला आहे टोमॅटो, मी टाकणार आहे त्यामध्ये काजूचे बारीक केलेले तुकडे, आलं, लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे। हे सगळं मिक्स करायचं, हे छान परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो आपला छान परतून झालेला आहे आणि तो आपण आता साईडला थंड होण्यासाठी ठेवूया। कांदा टोमॅटो आपला थंड झालेला आहे आणि आता आपण त्याची प्युरी बनवून घेऊया। इथे आपली कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही ही तयार झाली आहे। तर आपण आता मशरूम मॅरिनेट करायला घेऊया। आपण मशरूम मॅरिनेशन करण्यासाठी यामध्ये दही घालणार आहोत। साधारणपणे 2 लहान चमचे दही घालायचं आहे। ही जी मी ग्रेव्ही बनवून घेतली आहे ती मी मॅरिनेशन करण्यासाठी सुद्धा वापरणार आहे आणि काही फोडणीसाठीच ठेवणार आहे। तर 1 चमचा आपण यामध्ये ग्रेव्ही घालून घेऊया। यामध्ये घालणार आहोत आपण आता सुखे मसाले। यामध्ये घालायचे आहे हळद, गरम मसाला, धने पावडर आणि थोडंसं मीठ। हे आपण छान मॅरिनेशन करून घ्यायचं आहे, जेणेकरून दही आणि मसाले सर्वत्र लागले जातील। या ठिकाणी मशरूम आपलं मॅरिनेशन करून झालेले आहे। याला आपण 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूया। कढई गॅसवर ठेवली आहे आणि आपण यामध्ये घालणार आहोत 4 चमचे तेल। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण दालचिनी, लवंग आणि मिरे घालून घेणार आहोत। यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे, आता आपण घालूया कांदा टोमॅटोची प्युरी। कांदा टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला सुखे मसाले। तर सुक्या मसाल्यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट। लाल तिखट हे तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता। मी या ठिकाणी 3 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। यामध्ये गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा धनिया पावडर,  । हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे।
आणि थोडासा अर्धा चमचा यामध्ये मीठ घालणार आहे घरगुती मसाला. पर्यंत या मसाल्यांना परतून घ्यायचं आहे. मसाले शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाले छान शिजले जातील. गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे 1 चमचा दही. बघू शकता आपला मसाला हा अगदी छान पद्धतीने शिजलेला आहे आणि त्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता आपण मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेला मशरूम यामध्ये घालायचा आहे. मॅरिनेशन केलेला मशरूम यामध्ये घातल्यानंतर हे छान पद्धतीने असं मिक्स करायचं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम केलेलं पाणी. मी या ठिकाणी 1 कप घालणार आहे. तुम्ही पाणी कमी किंवा जास्त सुद्धा घालू शकता, जेणेकरून भाजी पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला याला 5 ते 7 मिनिटे शिजू द्यायचं आहे. यासाठी आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं. आपला मशरूम मसाला हा छान प्रकारे शिजला असेल तर आपण आता उघडून बघूया. आणि छान पद्धतीने शिजला आहे. यामध्ये आता आपण घालायची आहे कोथिंबीर. मशरूम मसाला ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. चला तर आपण सर्व करून घेऊया. खूप छान असा मशरूम मसाला तयार आहे. मशरूम मसाला आपला रेडी झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.